संपूर्ण मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचाच हा बालेकिल्ला आहे. कारण हा जो मतदारसंघ आहे तो गडिंग्लजच्या पूर्व भागाला आहे आणि पूर्व भाग हा सीमा भागाला जोडलेला असल्यामुळं जी काही विकास कामं 1999 पासून झालेली आहेत, जो काही पाण्याचा प्रश्न असेल, शेतीचा पाण्याचा प्रश्न असेल, तो स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर असतील, स्वर्गीय टी आर पाटील साहेब असतील, राजकुमार हत्तरकी साहेब असतील यांच्यामार्फत केला गेलेला आहे आणि त्यामुळं इथली जनता ही सदैव राष्ट्रवादीच्या पाठीशी आहे आणि यावेळी सुद्धा नक्कीच इथला जो लीड असणार आहे गडिंग्लज तालुक्यात जे 5 जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत त्याच्यात सगळ्यात हायेस्ट मतांनी निवडून हे गडिंग्लज या हलकर्णी विभागातूनच होणार आहेत. या निवडणुकीला उभे राहिलेले जे उमेदवार आहेत ते एकदम स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार आहेत, लोकात मिसळणारे उमेदवार आहेत आणि त्यांना राजकीय पार्श्वभूमी पण आहे. जिल्हा परिषदेसाठी जे उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढवित आहेत ते स्वर्गीय राजकुमार हत्तरकी साहेब यांचे चिरंजीव शिवशंकर हत्तरकी साहेब. राजकुमार हत्तरकी साहेबांचं या भागावर विशेष प्रेम आहे. त्यांनी वेगवेगळ्या लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. जिल्हा परिषदेत असताना गोकुळच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचबरोबर वेगवेगळी विकास कामं केलेली आहेत. त्यामुळं इथल्या लोकांच्यावर त्या सर्व लोकांचा प्रभाव असल्यामुळं इथली जनता ही त्यांचे जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी पक्षाचे त्याच्या पाठीमागच राहतील आणि निवडून देतील अशी ग्वाही देतो.